अमेरिका आणि इराण या दोन देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्याला बसत असतानाच एकीकडे धाराशिव जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. आता आपण लोहारा तालुक्यात आहोत. या ठिकाणी देखील काल मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने द्राक्ष बागेचं नुकसान झालेलं. नेमकं आपण काय नुकसान झाले, किती नुकसान झाले या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल, काल गारपीट झाली, किती नुकसान झाले? काल जवळपास अर्धा तास गारपीट झालेली आहे. गारपिटीमध्ये मोठ्या प्रमाणात लिंबाच्या आकार एवढे गारा पडल्यामुळे माझ्या 2 एकरच्या प्लॉटमधील द्राक्षाच्या पूर्ण आतोनात नुकसान झालेलं आहे. माझा साधारण खर्च होता 6 ते 7 लाख आणि अपेक्षित उत्पन्न होतं 12-13 लाख. आता जवळपास सर्वच नष्ट झालेलं आहे. तर शासनाला माझ्याकडे एवढीच विनंती आहे की माझं झालेलं नुकसान भरपाई तर द्यावी. काय सांगाल दादा, ह्याच्या अगोदर असं कधी पाऊस झाला होता, गारा पडल्या होत्या का? ह्याच्या आधी अशा प्रकारचा पाऊस नाही, पण काल 6 वाजता अचानकच ढग आले आणि मोठ्या प्रमाणावर गारा असं लिंबाच्या आकाराच्या लहान मोठ्या असं वर्षाव चालू झाला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं विक्रमीय नुकसान झालेलं आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार, राज्यमंत्री ह्या सगळ्या लोकांनी तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्याचं जे दुःख झालेलं आहे, एवढं फार मोठं नुकसान झालेलं आहे, त्यांनी ते तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करावी. तशा पद्धतीचे नुकसानीचे आदेश काढावे आणि शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्यात यावी, एवढे आम्ही प्रशासनाला, शासनाला, कलेक्टर, तहसीलदार असतील, मंडळ अधिकारी, तलाठी या सगळ्यांनी येऊन शेतकऱ्याचं जे दुःख झालेलं आहे त्याचं पंचनामा करून त्याचं तात्काळ भरपाई देण्यात यावी एवढी विनंती करतो आम्ही. बाबा, आणखीन कशाचं, कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे? ज्वारी, हरभरा, गहू, फळ, आंबा, पेरू या बागांचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः किती वेळा पाऊस होतो? एक अर्धा ते 1 तास पाऊस होता. वारं, गारपीट. निश्चितच शासनाने तात्काळ पंचनामे करून आज जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी माफक अपेक्षा या ठिकाणचे शेतकरी करत आहेत. मी वैभव पारवे, एरस मराठी, लोहारा, धाराशिव.